27 ऑगस्टला अंतरवाली सराटीमधून निघालेला जरांगेंचा मोर्चा 29 ऑगस्टला ठीक सकाळी 10 वाजता मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये पोहोचला। हजारो मराठा आंदोलकांसोबत जरांगेंनी केलेल्या 48 तासांच्या प्रवासाचा घेऊयात हा आढावा। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीमधून सकाळी 10 वाजता निघालेला मोर्चा तब्बल 48 तासानंतर 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानामध्ये पोहोचला। 29 ऑगस्टला सकाळी 8 वाजता हजारो आंदोलकांच्या गाड्यांचा ताफा मुंबईमध्ये दाखल झाला। हा मोर्चा मुख्यतः नवी मुंबई मार्गे मुंबईमध्ये दाखल झाला। पहाटे 6च्या सुमारास आंदोलकांनी वाशी टोल नाका क्रॉस केला। यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा यासारख्या घोषणांनी वाशी दणाणून सोडलं। मराठा आंदोलक जरांगे यांच्यासह वाशीहून पुढे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले। प्रवेशाच्या दरम्यान मुंबईमध्ये वाहतूक निर्बंध लागू झाले होते, ज्यामध्ये ईस्टर्न फ्रीवे, सायन पनवेल रोड, मानखुर्द आणि पांजरपोळ याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांना मनाई होती। पर्यायी मार्ग म्हणून VN पुरव मार्ग, देवनार फार्म रोड आणि मैत्री पार्क, सायन ट्रॉम्बे रोडचा वापर करण्यात आला। काही ठिकाणी मराठा आंदोलकांच्या स्वागतासाठी JCB मधून फुलांचा वर्षाव आणि फटाके फोडण्यात आले। यावेळी मुंबईच्या दिशेने येणारा संपूर्ण फ्रीवे मराठा आंदोलकांनी जाम झाला होता। पुढे या आधीचा कर्नाक पूल आणि आताच्या सिंदूर पुलावरून हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाला। जवळपास 10च्या सुमारास जरांगे आझाद मैदानामध्ये पोहोचले। यावेळी मैदान मराठा गर्दीने तुडुंब भरलं होतं। मराठा आंदोलक हजारोंच्या संख्येने गाड्यांमधून दाखल झाले। मुंबईच्या वेशीवर निर्देशित केलेल्या ठिकाणी वाहनांची पार्किंग करण्यात आली।